चला तुमच्या सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपल्याला ओकार बघायचा आहे आणि तसं ध्यान करायचं आहे. तर सर्वात प्रथम आधी पाणी घ्या. पाण्याचा ग्लास घेतला का? हे विसरायचं नाहीये रोज. पाण्याचा ग्लास डाव्या हातावर ठेवायचा आणि हात धरून जे काही म्हणायचंय ते म्हणा. डोळे झाका. पाण्याला सूचना द्या. हे अमृतमय जल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पूर्णपणे मला ओंकार ध्यानाचा फायदा होतोय. दिवसेंदिवस माझी सर्व डायमेन्शन वर प्रगती होत आहे आणि मी उच्च आणि उच्च आयामात जात आहे. जीवनाचा जो पर्पज आहे तो पर्पज प्राप्त झाला आहे. ज्यासाठी मी हे जीवन घेतलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. माझ्याकडनं सर्व योग्य गोष्टी घडल्या आहेत. हे अमृतमय जल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक घोट प्या त्या जलाचा. चवीमधला फरक नक्की बघा. तर चला आता आपल्याला आज आपल्याला ध्यानावर जास्त फोकस करायचंय. ध्यान थोडस जास्त करायचंय. आज माझा सगळा दिवस पुस्तक वाचनाचे कोणते कार्यक्रम घेणार आहे एप्रिलमध्ये त्याच्यामध्ये गेला. खूप मी बघितलं आणि खूप सुंदर पुस्तकं बाहेर काढलेली आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये ओंकाराचं एवढं मला रहस्य कळलं. दत्तावधूतांचं मागच्या पुस्तकथनामध्ये दत्तावधूतांचं एक पुस्तक वाचले. स्फोटक पुस्तक आहे ते. आणि त्या पुस्तकांमध्ये एवढी प्रचंड पॉवर आहे दत्तात्रयांची. कारण त्यांचंच ते स्वामी होते. त्यांची बरीच दत्तात्रयांविषयी पुस्तकं आहेत. सर्व पुस्तकं भरपूर ग्रेसनी पॉवरनी भरलेली आहेत. तर त्या पुस्तकात ओंकाराचं खूप छान महत्व वाचलं. ते आता पुढील पुढील हायर आणि हायर सेशन मध्ये मी घेणार आहे. आता मला सगळ्यात एक गोष्ट क्लिअर करायची आहे. आपण कालपासून जे बघतो, काल आपण अ दीर्घ म्हणायचा आणि त्याचे फायदे बघितले. आज आपण ओ दीर्घ म्हणायचा त्याचे फायदे बघितले. पण इतर जणांशी जर तुम्ही कोणाबरोबर चर्चा केली तर ते म्हणणार छे असं कुठं असतं का? जनरली ओंकार असं म्हणायला सांगतात. म्हणजे ओ आणि ओ जेवढे सेकंद होतात तेवढा म. मी तुम्हाला कालच सांगितलं जनरली म दीर्घ म्हणतात कारण मानसिक फायदे व्हायब्रेशनचे फायदे जास्त येतात. आणि आपल्याला नीता मॅडम सुद्धा सांगतात की ओ हा 2 सेकंद घ्यायचा आहे, ओ हा 3 सेकंद घ्यायचा आहे आणि म हा 5 सेकंद म्हणायचा आहे. पण ही बेसिक पद्धत झाली. मी आता जे काही घेतेय तर तुम्हाला सांगतेय. मी शैलजा मॅडम कडनं एक पुस्तक घेतलेलं आहे. मुद्दाम दाखवते तुम्हाला कारण बाकीचे कोणी योगातले जे सुद्धा तज्ञ आहेत ते सुद्धा म्हणतील असं कुठं असतं का? तर हे पुस्तक बघा. ओंकार ज्ञान यज्ञ. यात बऱ्याच योगाच्या खूप खूप महान लोकांचे सगळे लेख आहेत याच्यात. पौर्णिमा मॅडमचं सुद्धा लेख आहे आणि हे पुस्तक जे आहे या पुस्तकाच्या शेवटी शेवटी मला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. आणि तुम्हाला माहितीये की मी जे बरचसं घेतेय ते कॉमन नसतं. कारण आपले उद्देश खूप हायर आहेत. आणि आत्ताचं जे युग परिवर्तन आहे, आत्ताचं जे ब्रह्मांडाचे बदल आहेत, त्याप्रमाणे मला ते हवंय. आणि तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय. आज मी दत्तावतांची जी पुस्तकं चालली, गूढ रहस्य, जीवनातील गूढ रहस्य भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 मला कुठेच समाधान होईना. भाग 5, भाग 6 का 7 ला आल्यावर तिथे जे हवंय तुम्हाला सांगण्यासारखं ते थोडंसं मिळालं. आता ते पण घ्यायचंय. तर या गोष्टी मला खूप छान वाटल्या, की अरे आपण एकदम 6व्या 7व्या भागावरचं सगळं घेतोय, लोकांना तयार केलंय ते ज्ञान देऊन आणि आता ह्याच्या पुढचं जायचंय आपल्याला. एक कुठेतरी आत्मिक समाधान मिळालं आणि त्यात दत्तावृत्तांनी ज्या काही साधनेच्या स्टेप्स लिहिलेल्या आहेत, मंत्र साधना कोण करतं, पूजा अर्चा कोण करतं, ह्या सगळ्या स्टेज मी तुम्हाला दाखवणारी पुस्तकं विश्लेषणामध्ये किती त्यांनी डिटेल लिहिलेले आणि त्यांची एक एक वाक्य स्फोटक आहे. 2022 नंतर आता जे होतंय आपण जे म्हणतोय ते त्यांनी लिहिलेलं आहे.
मनुष्य म्हणजेच ईश्वर. मस्त वाक्य आहे ती. आता ते काय दत्तात्रयांचाच अवतार होते. पण थोडंसं जे मनाला पटत नाही त्याचं काही नाहीये त्याच्यामध्ये. सगळं पटणारच आहे. पण या सगळ्या स्टेजेस आपण पार केल्यात आणि त्यांनी लिहिलं की खूप खूप पवित्र आत्माच ओंकार साधनेला लागतो आणि ध्यानाला लागतो. कुठलेही ज्याचे पापकर्म आहेत, ज्याचं काही फेडायचं आहे, अशी माणसं लागणारच नाहीत म्हणतायत ते ध्यानाला, ओंकाराला सुद्धा. ओंकार हा जप मंत्र समजायचा नाही, आपण ध्यान करतोय. आपण काय ओम, 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 ओम हे नाही बघत आहे ओंकार आपल्या क्लासमध्ये. ओम, 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 ओम नाही बघत. आपण त्याची साधना बघतोय. तो मंत्र जप बघत नाहीये आपण. तर ते पण ओंकार म्हणण्याचे ऱ्हस्व, दीर्घ आहेत पद्धती. ते आपण म्हणण्याच्या पद्धतीमध्ये अजून बघू आवाजाच्या नुसार. तर हे लक्षात घ्यायचंय. तर त्याच्यात त्यांनी या 2 गोष्टी लिहिल्यात. ओंकाराच्या ह्याच्यावरही लिहिल्यात आणि ध्यानावरही लिहिल्यात. त्यामुळं आपण खूप सगळे नशीबवान आहोतच आहोत. आणि आता ही सगळी जी पृथ्वीवरची जनता आहे, ती काही महान उद्देश घेऊनच जन्माला आली. म्हणजे प्युअर सोल आहेत. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी ज्यांना मिळतीये ती. त्याच्यामुळं हे बऱ्याच जणांचं कर्म मागच्या जन्मीचं आणि मी तर म्हणते लॉ ऑफ कर्मा सगळा डिझॉल्व्ह झालेला आहे. तर ते असं तो भाग दूर ठेवू जरा. थोडंसं जे दिवसभर केलं ते सांगावसं वाटतं. आणि खूप छान आहे आपण ओंकार साधना करतोय, ध्यान त्याच्यावर कसं करतोय. म्हणजे नक्कीच आपली अवस्था हायर गेलेली आहे आणि त्याच्या पुढचा प्रवासाला हे नक्कीच आपल्याला खूप चांगला सपोर्ट करणार आहे. तर हे महत्वाचं. तर हे कोणी तुम्हाला सांगणार नाही, की ओ काय दीर्घ म्हणायचा, मग काय असं दीर्घ पटेल त्यांना, पण ऊ दीर्घ म्हणायचं नाही पटणार किंवा असे कुठे फायदे असतात का? तर माझ्याकडे या पुस्तकातले उल्लेख आहेत आणि हे मी शोधत होते आणि शेवटी असल्यामुळे मला पटकन सापडलंही नाही. तर मी शैलजा मॅडमला मेसेजही पाठवला, पुस्तक चाळलं, पण मला जे हवं होतं ते नाही मिळालं. आणि मग मी नंतर अगदी बारकाईने हे केलं आणि शेवटच्या 2 ह्याच्यात मला उल्लेख सापडले. ते उद्या किंवा नंतरच्या सेशनला मी दाखवेल. आणि त्या उल्लेखावरनं माझं जजमेंट आणि माझं लॉजिक यानुसार मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे. म्हणजे या ज्या 3 व्हिडिओ आहेत, अ लाँग, ऊ लाँग हे रहस्यमय आहेत आणि बघा तुम्ही पुढे हे आपल्याला होणारच आहे ज्ञान प्राप्त. तर इतकं सुंदर आहे. त्यामुळं इकडं-तिकडं न विचारता मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवला, तर नक्कीच तुमचा खूप वेगाने प्रवास होईल आणि चांगलाच होईल. तर चला आता आपण ऊचं बघायचंय. तर आपण 4 अवस्था ज्यात बघितल्या, त्याच्यात ऊ म्हणजे स्वप्न अवस्था आहे आणि स्वप्न अवस्था ही जागृत अवस्थेच्या वरची हायर लेव्हलची अवस्था आहे. ॲक्चुअली जागृत म्हणजे आपण जीवन जगतो. ते तर निष्फळ मॅट्रिक्स आहे. ओ म्हणजे स्वप्न अवस्था. कारण स्वप्नामधनं आपण मेंटली मनाच्या आणि बुद्धीच्या जोरावर काहीही बघतो. मनाच्या, बुद्धीच्या जोरावर आपण काही क्रिएट करू शकतो, बघू शकतो. म्हणून तर व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन आपण हे थोडंसं बघतो. आता हे सगळं सोडून जाण्याच्या एकदम हायर लेव्हलच्या उच्च अवस्था आहेत. पण साधकांच्या किंवा बऱ्याच जणांच्या स्थितीनुसार पुढं-पुढं जावं लागतं. पण मन आणि बुद्धीने आपण काही क्रिएट करू शकतो. म्हणून ओ ही हायर अवस्था अ पेक्षा आहे, स्वप्न अवस्था. म्हणून कसं असतं म्हणताना सुद्धा अ मोठा असतो, ओ लहान असतो. कारण लहानाचा फायदा व्हायब्रेशन क्रिएट जास्त होतात. म्हणून ओंकार साधना जी आहे ना, ती मोठ्याने न म्हणता आता मी मोठ्याने करते का, तर तुम्हाला आवाज आला पाहिजे, तुम्हाला व्हायब्रेशन्स आले पाहिजे. तर हे मोठा आवाजाचा व्हॉल्यूम असावा, ओ त्याच्यापेक्षा लहान. कारण आपल्याला ओ हायर अवस्था आहे म्हणजे आवाज लहान, व्हायब्रेशन जास्त. हे आवाजानुसार व्हायब्रेशन्स येतात. तर हे बघा ओ म्हणजे ब्रह्माच्या सूक्ष्म रूपाचे प्रतीक आहेत. आपण जो बघितला तो स्थूल स्वरूप आहे किंवा आपलं सुद्धा स्थूल बॉडी म्हणजे फिजिकल बेनिफिट आपल्याला नी म्हणजे हे सुद्धा लॉजिक तुम्हाला पटेल आता लॉजिकनी आपण जर बघितलं तर हे फिजिकल बेनिफिटसाठी आहे. आता सूक्ष्म म्हणजे स्थूल स्वरूपाच्या आतमध्ये सूक्ष्म स्वरूप असतं. म्हणजे सूक्ष्म लेव्हलला ओनी फायदे होणार. म्हणायचं जर आपल्याला असेल, तर अजून ग्रंथी आणि हार्मोन्स याचे बॅलन्सिंग जे ओंकारामुळे होतं, ते लाँग म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहे. कारण आपण त्या व्हायब्रेशनवर फरक म्हणजे देतोय, लॉंगर म्हणतोय. आणि ही चेतनेची ही अवस्था आहे. म्हणजे स्वप्नातील चेतना, आपण चेतनाच बघतो ना कॉन्शियसनेसचे 4 जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती म्हणजे स्वप्न नाही, गाढ निद्रा म्हणजे सुषुप्ती आणि तुरीय अवस्था म्हणजे काहीच नाही. म्हणजे तिथे आपण 0 शून्यच असतो. तर हा जो ऊचा आवाज आहे,
तर तो तुम्हाला स्थिरता देतो. बघा, आपण म्हटलंय ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा म्हणजे क्रिएटर. जे काही क्रिएट करण्याची शक्ती आहे ती ओ लॉंगर म्हणण्याने मिळणार आहे. पण जे काही आपण क्रिएट करतो त्याला शाश्वत ठेवलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. म्हणजे ओ लॉंगर म्हणण्याने स्थिरता मिळणार आहे. आणि आपण ओंकार कसा म्हणतो बघा, आणि मग हळूच ओठ खाली येतात. म्हणजे ला तोंड उघडतो आणि कडं जसं जातो आपण, तसं ते स्थिरता येते आपल्या म्हणण्याला सुद्धा. ओठ खाली येतात. म्हणून स्थिरता ओ म्हणण्याने आणि तुम्हाला आणि जगाला टिकवून ठेवणारी ऊर्जा देते. कारण प्रिझर्व्हेटिव्ह म्हणजे आपली जी ऊर्जा आहे ती टिकवण्याची शक्ती आपल्याला मिळणार आहे. आणि हा आवाज हळू पुढे सरकतो. हा म्हणजे कुठला अचा. अचा आवाज हळू पुढे जसा सरकतो, तसा ऊचा आवाज टाळूच्या दिशेने फिरतो आणि मग घशात कंप येतो. म्हणून ऊ लॉंगर ऍक्च्युअली ऊचा उद्गम कुठं होतो? चा आपण बघितलं नाभी आणि चेस्ट, नाभीतून आवाज येतो आणि चेस्ट पर्यंत व्हायब्रेशन्स पसरतात. स्टमक टू चेस्ट. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाभीवर हात ठेवा. तिथे मूलबंधही सांगितला. मूलबंधला सुद्धा लोक ऍक्सेप्ट करणार नाहीत. ओंकारात मूलबंध नसतो असं म्हणणार आहेत. पण तिथे मी गूढ रहस्यमय सांगितलंय तुम्हाला. तिथे जर श्वास घेताना म्हणताना नाही, ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला मूलबंध लावला तर, ते पण या पुस्तकातच उल्लेख आहे. मला हे सगळं शोधावं लागेल रेफरन्स द्यायचा तर. मेन मी रेफरन्स देऊन ठेवलाय तुम्हाला हे. यांचंच पुस्तक आहे, शैलजा मॅडमने दिलेलं योगविद्या गुरुकुलचंच पुस्तक आहे. तर हे वाचलं पाहिजे सगळ्या योग शिक्षकांनी. एवढा अभ्यास कोणी करत नाही. तर हे सुद्धा मूलबंध सुद्धा रहस्यमय. तिथे सुद्धा नॉर्मली म्हणतील मूलबंध लावत नाही. कारण पुढं सुद्धा आहे. दुसऱ्याच लेखकाने लिहिले ते म्हणतात इथे मूलबंध नसतो. एकमेकांचे विचार हे लक्षात घ्या. म्हणून मी आता हे सांगावंसं वाटतंय मला. तर तिथे रहस्य सांगितलं तुम्हाला. हात नाभीवर ठेवा. आणि हात काय, झोपलेल्या अवस्थेत सुद्धा जरी तुम्ही नाभीवर पुस्तक ठेवलं आणि आपलं मॅनिफेस्टेशन करायला लागलं तर खूपच पॉवर जास्त वाढणार आहे. हे एक रहस्य अजून सांगतेय तुम्हाला. नाभी खूप रहस्यमय आहे. तर हे टिकवण्याची ऊर्जा देणार आपल्याला जे काही आपण क्रिएट करतोय. ऊ लॉंगर म्हणण्याने. कारण ऊचा स्वर कुठून येणार, आता अच सांगितलं, चेस्ट, नाभी टू चेस्ट. आणि मग संपूर्ण मूलाधार. मूलाधाराचं एक खूप रहस्य आहे दत्तात्रयांच्या पुस्तकात. अमेझिंग आहे सगळं. तर याच्यामध्ये ऊचा जो स्वर आहे तो मात्र छातीत येणार. आपल्याला वाटतो कंठातून येतो, पण नीट निरीक्षण करा. छातीतून तो स्वर येतो, तो कंठापर्यंत व्हायब्रेशन्स देतो. इथवर व्हायब्रेशन्स असतात. पण मी तुम्हाला चेहरा, कान, डोळेपर्यंत सांगितले. कारण बघा, इथवर आलेले व्हायब्रेशन्स इथवर पसरणार आहे, डोळे आणि दात पण. म्हणून हा लॉंगर म्हणण्याने कुठं फायदा येणार आहे आपल्याला? चेस्ट, लंग्स आणि व्हायब्रेशन्स कंठ म्हणजे फर्स्ट थायरॉइड ग्रंथी. सगळ्या हार्मोनल ग्लँड्स थायरॉइडनी किती काय काय कंट्रोल होतो. हे सगळं ग्रंथींवर लॉंगर म्हणण्याने आपल्याला फायदे जास्त मिळणार आहेत. आणि गळा, आवाज, आवाजात जर काही दोष असेल किंवा घसा बसलाय, उलंगर म्हणायचं. बघा, करून बघा, प्रयोग करून बघा. आणि त्याच्यामध्ये साऊंड रिलेटेड प्रॉब्लेम, गळ्याचं हे सगळं. आणि डोळे पण सांगितले, कानही सांगितले. तर लॉंगर म्हणण्याने हे सगळे बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. मी जेव्हा ओंकाराच्या फायद्यांचं सेशन घेईल ना, खूप डिटेल तुम्हाला चित्र दाखवून घेणार आहे. कारण हे आपल्याला पुढच्या पुढच्या अवस्थांमध्ये आपल्याला खूप वेगळे प्रयोग करायचेत, लक्षात घ्या. ओंकार ध्यान चालू ठेवा. तुम्हाला जर माझ्या बरोबर यायचंय पुढचा प्रवास, तर ओंकार साधना कोर्स करा. बघा मी सांगते, कारण ह्याच्यामध्ये खूप पुढे मी वेगळं वेगळं सांगणार आहे. हे बघा, आता ही जी व्हायब्रेशन्स आहेत, ओंकाराची व्हायब्रेशन, ती हायर आणि हायर अवस्थेला पूर्ण शरीरभर पसरवायची आहेत. मी ते थोडंसं हिंट देऊन ठेवते. पूर्ण शरीरभर पसरवायची आहे. आणि जी आपण करणार आहोत त्यामुळे अजून हायर अवस्था येऊ शकते आपल्याला. आणि आज मच्या वेळेला तुम्हाला मी उद्या सांगते, की जी व्हायब्रेशन्स आपण वरती पसरवली, समजा इथून आपल्या सहस्रारापर्यंत पसरवली, तर ते ट्रिगर व्हायला आपल्याला लवकर मदत होणार आहे. मी तुम्हाला सांगितले ओंकाराचं
भरपूर हायर लेव्हलचे जे टेक्निक्स आहेत, ते मी अजून सुरू केलेले नाहीयेत. हळू-हळू तुम्हाला नेलं पाहिजे पुढे. तर ह्याच्यामध्ये या रहस्यमय टेक्निक्स आहेत. आणि आज मला दत्तावतांच्या पुस्तकात सुद्धा हा रेफरन्स व्हायब्रेशनचा सापडला, की वरपर्यंत न्यायचे ह्याच्यापर्यंत सहस्रारापर्यंत आणि शरीरभर पसरायचे. या पुस्तकात सुद्धा उल्लेख आहे, शरीरभर पसरवा. तर हे सगळं आपल्याला अ, लवकर आपल्याला चेतना वाढवायची आहे. कारण सप्टेंबरपर्यंत मी सांगितलंय तयारी करणं फार महत्वाचं आहे. जे काही प्रेडिक्शन्स आहे, जे काही ओंकारातले नवीन साधक आहेत, त्यांनी भाग 3 करायचाच आहे सगळ्यांनी. मी तर म्हणते विहंगमच्या साधकांनी करा, लवकर उठा आणि पुस्तक वाचनाचा कार्यक्रमही मी सकाळीच ठेवणार आहे. कारण एक आपलं रुटीन बसलं ना, की त्यामुळे कंटाळा करू नका लवकर पहाटे उठायचं सवय लावा. तर हे महत्वाचं आहे करणं भाग 3 सुद्धा. कदाचित त्या भाग 3 मध्ये मी हे टेक्निक घालेल ध्यानामध्ये. तर बघूयात कसं काय होतंय प्लॅन. तर चला आपण आता ध्यान करायचं आहे. नंतर कोणाला काही शंका विचारायची असेल तर विचारा. तर ध्यान आज हे जास्त वेळ केलेलं आहे. चला. आपल्याला आता ओंकारातील ऊ दीर्घ म्हणायचा आहे. ऊचा स्वर हा कंठातून येतो व त्याचा फायदा पूर्ण विशुद्धी चक्राशी रिलेटेड जे अवयव आहेत त्यावर होतो. ऊ दीर्घ म्हटला तर त्याचे व्हायब्रेशन छातीपासून गळ्यापर्यंत जाणवतात. त्यामुळे थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात. थायरॉइड रेग्युलेट करण्यामध्ये ऊ दीर्घ म्हणण्याचा खूप फायदा होतो. ऊ दीर्घ म्हटला तर कंठाशी जे निगडीत आहे स्वर मंजूळ होतो, कम्युनिकेशन स्पष्ट होते, दैवी शक्तीशी कम्युनिकेशन साधण्यास मदत होते. याच्या व्हायब्रेशनचा परिणाम कान, चेहरा, तोंड, दात, जीभ, डोळे यावर सुद्धा चांगला होतो.